जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध. दशक 8 मायोद्भवाचा. समास 5 स्थूळ पंचमहाभूते. या समासात आपल्याला पंचमहाभूतांच्या स्थूल स्वरूपाचे वर्णन दिले आहे. ओवी क्रमांक 3 ते 11. पृथ्वी महाभूत, 12 ते 24 मध्ये आप, 25 ते 28 मध्ये तेज महाभूत, 29 ते 33 वायू महाभूत आणि 34 ते 36 आकाश या महाभूताचा तपशील दिला आहे. हा समास ऐकण्याच्या आधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया. दशक 8 समास 5. श्रीराम. केवळ मूर्खते नेणे म्हणून लागले सांगणे, पंचभूतांची लक्षणे विशद करुनी. पंचभूतांचा कर्दम झाला, आता न वचे वेगळा केला, परंतु काही एक वेगळ्याला करून दाऊ. आता तिसरी ओवी सुरू होते. म्हणजे तिसऱ्या ओवीपासून पृथ्वी महाभूताचं वर्णन आहे का. पर्वत पाषाण शिळा शिखरे, नाना वर्णे लहान थोरे, खडे गुंडे बहुप्रकारे, जाणीजे पृथ्वी. पृथ्वी महाभूत आहे हे. नाना रंगांची मृत्तिका, नाना स्थळोस्थळी जेका, वाळूके वाळू अनेका, मिळोनी पृथ्वी. पुरे पट्टणे मनोहरे, नाना मंदिरे दामोदरे, नाना देवालये शिखरे, मिळोन पृथ्वी. सप्तद्वीपावती पृथ्वी, काय म्हणोनी सांगावी, नवखंडे मिळोन जाणावी वसुंधरा. नाना देव नाना नृपती, नाना भाषा नाना रीती, 184 उत्पत्ती, मिळोन पृथ्वी. नाना उद्वेसे जे वने, नाना तरुवरांची बने, गिरीकंदरे नाना स्थाने, मिळोन पृथ्वी. नाना रचना केली देवी, जे जे निर्मिली मानवी, सकळ मिळोन पृथ्वी, जाणीजे श्रोती. नाना धातू सुवर्णादिक, नाना रत्ने जे अनेक, नाना काष्ठवृक्षादिक, मिळोन पृथ्वी. आता असो हे बहुवस, जडांश आणि कंठीनाश, सकळ पृथ्वी हा विश्वास, मानिला पाहिजे. इथे 11 ओव्या संपतात. आता 12व्या ओवीपासून ते 24 ओवीपर्यंत आप या पंचमहाभूताचे स्थूल स्वरूपाचे आपण वर्णन ऐकणार आहोत. 12वी ओवी सुरू होते. आप. बोलिले पृथ्वीचे रूप, आता सांगिजेल आप, श्रोती ओळखावे रूप सावध होऊनी. वापी कूप सरोवर, कूप म्हणजे विहीर बहुतेक. नाना सरितांचे जे नीर, मेघ आणि सप्तसागर, मिळोन आप. क्षारसमुद्र दिसत आहे, सकळ जन दृष्टीस पाहे, जेथे लवण होत आहे, तोची क्षार सिंधू. एक दुधाचा सागर, त्या नाव क्षीरसागर, देवे दिधला निरंतर उपमन्युसी. एक समुद्र मद्याचा, एक जाणावा घृताचा, एक निखळ दह्याचा समुद्र असे. एक उसाच्या रसाचा, एक तो शुद्ध जळाचा, ऐसा 7 समुद्रांचा वेढा पृथ्वी येसी. एवं भूमंडळीचे जळ, नाना स्थळींचे सकळ, मिळोन अवघे केवळ आप जाणावे. पृथ्वी गर्भी किती एक, पृथ्वी तळी आवरणोदक, तिही लोकींचे उदक, मिळोन आप. नाना वल्ली बहुवस, नाना तरुवरांचे रस, मधपारा अमृतविष, मिळोन आप. नाना रस स्नेहादिक, याही वेगळे अनेक, जगा वेगळे आवश्यक, आप बोलिजे. सार्द्र आणि शीतळ, जळासारखे पातळ, शुक्लित शोणित मूत्र लाळ, आप बोलिजे. आप संकेते जाणावे, पातळ बोले ओळखावे,
मृद शीतळ स्वभावे आप बोलीचे. जाला आपाचा संकेत पातळ मृद गुळगुळीत. स्वेद श्लेष्मा अश्रू समस्त आप जाणावे. आप म्हणजे जल. हे सगळं आपल्या भाषेत आताच्या जरा आधुनिक भाषेत सांगायचं तर लिक्विड फॉर्ममध्ये, म्हणून ते आप. आता ओवी क्रमांक 25 सुरू होते आणि 25वी ओवी ही तेज महाभूताविषयी वर्णन करते. तेज एका सावधपणे चंद्र सूर्य तारांगणे दिव्य देह सतेजपणे तेज बोलिते. वन्ही मेघी विद्युल्लता वन्ही सृष्टी संहारिता वन्ही सागर जाळीता वडवानळू वन्ही शंकराचे नेत्रींचे वन्ही काळाचे क्षुधेचे वन्ही परिघ भूगोलाचा तेज बोलीचे. जे जे प्रकाश रूप ते ते तेजाचे स्वरूप शोषक उष्णादी आरोप तेज जाणावे. आता ह्या झाल्या 28 पर्यंत ओव्या. पुढे बघा. पुढे वायू पंचमहाभूत. वायो जाणावा चंचळ चैतन्य चेतवी केवळ बोलणे चालणे सकळ वायोमुळे. हाले डोले तितुका पवन काही न चले पवने विण. सृष्टी चाळाया कारण मूळ तो वायो. चळन वळण आणि प्रसारण निरोध आणि आकुंचन सकळ जाणावा पवन चंचळ रूपी. प्राण अपान आणि व्यान चौथा उदान आणि समान नागकूर्म कर्कश जाण देवदत्त धनंजय. जितुके काही होते चळन तितुके वायूचे लक्षण सूर्य चंद्र तारांगण वायूची धरता. इथपर्यंत झाल्या 33व्या. आता आकाश महाभूत. आकाश जाणावे पोकळ निर्मळ आणि निश्चळ अवकाश रूप सकळ आकाश जाणावे. आकाश सकळांचं व्यापक आकाश अनेकी एक आकाशामध्ये कौतुक चहूभूतांचे. आकाशा ऐसे नाही सार आकाश सकळाहुनी थोर पाहता आकाशाचा विचार स्वरूपासारिखा. तव शिष्य केला आक्षेप दोहींचे सारिखेची रूप तरी आकाशीचं स्वरूप का म्हणू नये. आकाश स्वरूपा कोण भेद पाहता दिसती अभेद. आकाश वस्तूचं स्वतः सिद्ध का न म्हणावी. वस्तू अचळ अढळ वस्तू निर्मळ निश्चळ तैसेची आकाश केवळ वस्तू सारिखे. ऐकोनी वक्ता बोले वचन वस्तू निर्गुण पुरातन. आकाशा अंगी सप्तगुण शास्त्री निरोपिले. काम क्रोध शोक मोहो भय अज्ञान शून्यत्व पावो. ऐसा सप्तविध स्वभावो आकाशाचा. ऐसे शास्त्राधारे बोलिले म्हणून आकाशभूत झाले. स्वरूप निर्विकार संचले उपमेर हित. काच बंदी आणि जळ सारिखेच वाटे सकळ परी एक काच एक जळ शहाणे जाणती. रुवामध्ये स्फटिक पडला लोके तद्रूप देखिला. तेणे कपाळ मोक्ष झाला कापूस न करी. तंदुलामध्ये श्वेतखडे तंदुला सारिखेच वापुडे. चावू जाता दात पडे तेव्हा कळे. त्रिभागामध्ये खडा असे त्रिभागी सारखाच भासे. शोधू जाता वेगळा दिसे कठीणपणे. गुळासारिखा गुळ दगड परी तो कठीण निचाड. नागकांडी आणि वेखंड एक म्हणू नये. सोने आणि सोन पितळ एकची वाटती केवळ परी पितळेसी मिळता ज्वाळ काळीमा चढे. असोही हीन दृष्टांत. आकाश म्हणजे केवळ भूत ते भूत आणि अनंत एक कैसे. वस्तूची वर्णची नसे आकाश श्यामवर्ण असे. दोहींच साम्यता कैसे करती विचक्षण. श्रोते म्हणती कैचे रूप आकाश ठाईंचे अरूप. आकाश वस्तूचं तद्रूप भेद नाही. चहूभूतांचं नाश आहे आकाश कैसे नासत आहे.
आकाशास न साहे वर्ण व्यक्ती विकार. आकाश अचळ दिसते त्याचे काये नासो पाहते. पाहता आमुचेनी मते आकाश शाश्वत. ऐसे ऐकोनी वचन वक्ता बोले प्रतिवचन. ऐका आता लक्षण आकाशाचे. आकाश तमापासून झाले म्हणून काम क्रोधे वेष्टिले. अज्ञान शून्यत्व बोलिले नामतयाचे. अज्ञाने कामक्रोधादिक मोह भये आणि शोक हा ज्ञानाचा विवेक. आकाश गुणे नास्तिक नकार वचन तेची शून्याचे लक्षण. तयास म्हणती हृदय शून्य अज्ञान प्राणी. आकाश स्तब्धपणे शून्य. शून्य म्हणजे ते अज्ञान. अज्ञान म्हणजे कठीण रूप तयाचे. कठीण शून्य विकारवंत तयास कैसे म्हणावे संत. मनास वाटे हे तद्वत आहाच दृष्टी. अज्ञान कालवले आकाशी तया कर्दमा ज्ञान नासी. म्हणून या आकाशासी नाश आहे. तैसे आकाश आणि स्वरूप पाहता वाटती एकरूप. परी दोहींमध्ये विक्षेप शून्यत्वाचा. आहाच पाहता कल्पनेसी सारिकेच वाटे निश्चयेसी. परी आकाश स्वरूपासी भेद आहे. उन्मनी आणि सुषुप्ती अवस्था सारिकेच वाटे तत्वता. परी विवंचुनी पाहो जाता भेद आहे. खोटे खऱ्या सारिखे भाविती परी परीक्षावंत निवडिती. का कुरंगे देखोन भूलती मृगजळासी. आता असो हा दृष्टांत बोलीला कळाया संकेत. म्हणून भूत आणि अनंत एक नव्हेती. आकाश वेगळेपणे पाहावे स्वरूपी स्वरूपची व्हावे. वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे असे. येथे आशंका फिटली संदेह वृत्ती मावळली. भिन्नपणे न वचे अनुभवली स्वरूपस्थिती. आकाश अनुभवा येते स्वरूप अनुभवा परते. म्हणून या आकाशाते साम्यता न घडे. दुग्धासारिखा जळावश निवडू जाणती राजहंस. तैसे स्वरूप आणि आकाश संत जाणती. सकळ माया गथा गोवी संत संगे हे उगवावी. पाविजे मोक्षाची पदवी सत्समागमे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्थूल पंचमहाभूते स्वरूपाकाश भेदो नाम समास पंचम. श्रीराम